नमस्कार. 8व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटनांनी 66 मागण्यांचे पत्र सरकारला दिले आहे. पण प्रश्न हा उरतो की यातील किती मागण्या सरकार मान्य करेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विश्लेषण करणार आहोत की सरकारचा कल कोणत्या मागण्यांकडे सकारात्मक असू शकतो आणि कोणत्या मागण्या पूर्ण होण्यात अडचणी येऊ शकतात. 1. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, किमान वेतन आणि फिटमेंट फॅक्टर सर्वात मोठी मागणी आहे. 69,000 रुपये किमान वेतन आणि 3.833 फिटमेंट फॅक्टर. सध्याचे किमान वेतन 18,000 रुपये आहे. ते थेट 69,000 होणे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आणू शकते. मात्र 7व्या वेतन आयोगावेळी फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. तो आता 2.81 किंवा 3.00 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. किमान वेतन 26,000 ते 30,000च्या दरम्यान निश्चित होऊ शकते. 2. पेन्शन आणि ओल्ड पेन्शन स्कीम OPS. जुनी पेन्शन योजना OPS लागू करणे ही सर्वात भावनिक आणि मोठी मागणी आहे. अनेक राज्यांमध्ये हा कळीचा मुद्दा बनला आहे. केंद्र सरकार पूर्णपणे OPS लागू करण्याऐवजी युनिफाईड पेन्शन स्कीम UPS मध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 50% पेन्शनची हमी देण्यावर ठाम राहू शकते. 86% पेन्शन ही मागणी मान्य होणे कठीण वाटते. 3. भत्ते आणि रजेबाबतच्या मागण्या HRA आणि LTC. सकारात्मक बाजू, घरभाडे भत्ता, HRA वाढवणे आणि भत्त्यांना महागाई भत्त्याशी जोडणे या मागण्यांबाबत सरकार नेहमीच सकारात्मक असते. महिलांसाठी विशेष रजा, महिला कर्मचाऱ्यांसाठी मासिक पाळीची रजा आणि प्रसूती रजा वाढवण्याबाबत सध्या सामाजिक स्तरावर मोठी चर्चा सुरू आहे. त्यामुळे सरकार यावर नक्कीच विचार करू शकते. 4. आरोग्य सेवा, कॅशलेस सुविधा. पूर्णपणे कॅशलेस उपचार ही मागणी मान्य होण्याची दाट शक्यता आहे. कारण सरकार डिजिटल हेल्थ मिशनवर भर देत आहे. CGHS मधील त्रुटी दूर करणे हे सरकारच्या अजेंड्यावर असू शकते. 5. सेवा अटी आणि अनुकंपा नियुक्ती. अनुकंपा तत्वावरील नियुक्ती 100% करणे हे धोरणात्मकदृष्ट्या अवघड आहे. पण त्यातील जाचक अटी शिथिल केल्या जाऊ शकतात. कंत्राटी पद्धत बंद करण्यापेक्षा ती अधिक नियमबद्ध करण्याकडे सरकारचा कल असू शकतो. 6. कोणत्या मागण्या पूर्ण होणे कठीण आहे. व्याजमुक्त 2 कोटींचे गृहकर्ज किंवा 4 चाकीसाठी आगाऊ रक्कम, 600 दिवसांपर्यंत अर्जित रजा साठवणे, पेन्शनवर पूर्णपणे करमाफी. थोडक्यात सांगायचे तर सरकार मध्यम मार्ग काढण्याची शक्यता जास्त आहे. पगार वाढ नक्कीच होईल, पण ती संघटनांनी मागितलेल्या आकड्यांइतकी मोठी नसेल. फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शन हे 2 मुद्दे निर्णायक ठरतील. तुम्हाला काय वाटते? या 66 मागण्यांपैकी कोणती मागणी सरकारने सर्वात आधी मान्य केली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खात्रीशीर अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.